दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आप कार्यकर्ते आक्रमक झालेत। राज्यातही विविध ठिकाणी आपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। केजरीवालांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्यात। घाबरलेल्या हुकुमशहाला मेलेली लोकशाही हवी आहे असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध शरद पवारांनी केलाय। देशात ईडी, सीबीआय या एजन्सींचा गैरवापर सुरू असून लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम होतंय। एका राज्याच्या प्रमुखाला अटक करणं चुकीचं असल्याचं पवारांनी म्हटलंय। निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यामुळे देशात खळबळ उडाली आहे। त्यामुळे या घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी केजरीवालांवर कारवाई केल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा अभिमान आहे। त्यांनी शरण जाण्यापेक्षा लढणाऱ्यांच्या यादीत आपलं नाव कोरल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली। पाथर्डी शहरात भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी रॅली काढून पंकजा मुंडेंचं स्वागत केलं। यावेळी त्यांच्यावर जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आली। मराठा आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये अशी अपेक्षा पंकजा मुंडेंनी यावेळी व्यक्त केली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणखी मोठे प्रवेश होणार असल्याचं सूचक विधान पवारांनी केले। आता दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक पक्षात येतील। फक्त उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर होऊ देत, मग बघा आणखी किती लोक येतील हे तुम्हाला कळेल असं विधान पवारांनी केले। श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। त्यांच्या या प्रवेशामुळे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याचं जवळपास निश्चित झालंय। त्यांनी निवडणूक आयोगाकडे हातोडा चिन्हाची मागणी केली। कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच या निर्णयावर मोरे ठाम आहेत। त्यामुळे पुण्यातील लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलक जरांगे यांची उद्या करमाळ्यातल्या दिवेगव्हाणमध्ये जाहीर सभा होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्यानं त्याकडे लक्ष आहे। त्याचबरोबर जरांगे कोणती भूमिका मांडणार आणि कुणावर निशाणा साधणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल।